असतील, नंतर 2 प्रकारचे प्राणी पण आहेत की ज्याच्यात एक कोळंबीचा प्रकार आहे आणि एक कवचधारी प्राणी आहे आणि बाकी 4 प्रकारच्या गवतांचा एक प्रकार आहे. तो तर इतका स्पेसिफिक आहे की तो सातारा जिल्हा सोडून इतर कुठे सापडत नाही आणि त्याची पहिल्यांदी नोंद पाचगणीमधून झालेली आहे. सो अशा सुमारे 10 प्रजाती आहेत की ज्याची ओळख पाचगणींनी जगाला दिलेली आहे आणि म्हणून हा परिसर संवेदनशील आहे आणि हे जसं मी म्हटलं की एंडेमिक आहे, म्हणजे इतरत्र कुठे आढळत नाही. त्यामुळे त्याचं संवर्धन इथेच त्याच्या नैसर्गिक अधिवासातच होणं गरजेचं आहे आणि ते आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानेच हे होऊ शकतं. नमस्कार. सातारा जिल्हा हा नैसर्गिकदृष्ट्या साधनसंपन्न आहे, वैविध्याने परिपूर्ण आहे आणि हे नैसर्गिक वैविध्य पाहण्यासाठी वेगवेगळ्या भागातून पर्यटक येत असतात. युनेस्कोने सुद्धा सह्याद्री रेंजेसला वैविध्यपूर्ण रेंजेस म्हणून किंवा बायोडायव्हर्सिटी एरिया म्हणून घोषित केलेला आहे. त्यातही पाचगणी हे गाव जे आहे ते 10 वनस्पती आणि प्राणी यांचा मूळ अधिवास असल्याचं पटवर्धन सर जे आहेत त्यांनी आत्ताच आपल्या सर्वांना सांगितलेलं आहे की जे इतर कुठेही आढळत नाही ते पाचगणीमध्ये आहे. आणि आपला हा वारसा असेल, आपला हा ठेवा असेल, हा आपल्याला जतन केला पाहिजे, तो वृद्धिंगत केला पाहिजे, जेणेकरून पुढच्या पिढीपर्यंत या वनस्पती आणि प्राणी आपल्याला पाहायला भेटतील आणि त्यांनाही त्यांचा नैसर्गिक अधिवास मिळेल. जसं माणसाला त्याचा अधिवासाची गरज असते तशी निसर्गामधल्या वनस्पतींना आणि प्राण्यांना पण त्याची गरज आहे. आपण पावसाळी पर्यटन म्हणतो, हिवाळी पर्यटन म्हणतो, उन्हाळ्यामध्ये पर्यटन म्हणतो, परंतु या वनस्पतींचा आणि प्राण्यांचा अभ्यास करणारे विद्यार्थी असतील, संशोधक असतील आणि इतर सर्वसामान्य पर्यटकही असतील, यांनाही या वनस्पती आणि प्राणी पाहण्याची संधी मिळाली पाहिजे. आणि ही संधी द्यायची असेल तर प्रशासन म्हणून असेल, स्थानिक प्रशासन असेल, आपण सर्वजण स्थानिक नागरिक असू, या सर्वांची एक जबाबदारी आहे की या परिसरामध्ये फुलणाऱ्या ज्या वनस्पती आहेत, जे प्राणी आहेत, त्यांना आपल्याला जपलं पाहिजे. जे आत्ता आहेत त्यांना संवर्धित केलं पाहिजे. ज्या वनस्पती आत्ता फार कमी प्रमाणात राहिलेल्या आहेत किंवा ज्या नष्ट होण्याच्या काठावर आहेत किंवा ज्या रेड लिस्टमध्ये समाविष्ट झालेल्या आहेत, या वनस्पतींपैकी आज 4 वनस्पतींची रोपं आपण तयार केलेली आहेत. पटवर्धन सर आणि त्यांच्या 2 सहकारी ज्या आहेत त्यांनी ही रोपं तयार करून आम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहेत. त्याच्याबद्दल मी मनपूर्वक त्यांचं आभार व्यक्त करतो आणि सर्व नागरिकांना, पर्यटकांना एक विनंती करतो की ज्या भागामध्ये हे आता आपण रोपण केलेलं आहे त्या भागामध्ये त्यांना रुजेपर्यंत आपण अजिबात डिस्टर्ब केलं नाही पाहिजे, जेणेकरून जसं आपण कास पठारावर फुलं पाहण्यासाठी जातो त्याच पद्धतीने पाचगणीच्या प्लॅटूवर सुद्धा काही काळानंतर ही अस्तंगत होत असलेल्या वनस्पती आणि प्राणी पुनश्च आपल्याला निदर्शनास येतील, त्या पाहायला मिळतील.